एक ब्रेकिंग बातमी शिर्डीमधून। साईबाबा संस्थांच्या कचरा कुंडीत नवजात अर्भक आढळल्याची ही बातमी। स्त्री जातीचा अर्भक आढळल्याने खरं तर खळबळ उडालेली आहे। अर्भक साईनाथ रुग्णालयातील नसल्याची माहिती सुद्धा समोर आली। या प्रकरणी शिर्डी पोलिसांकडून अधिकचा तपास सुद्धा सुरू आहे। ही बातमी आपण पाहतोय शिर्डीमधून। साईबाबा संस्थांच्या कचरा कुंडीमध्ये नवजात अर्भक आढळलेला आहे। स्त्री जातीचं हे अर्भक आढळल्याने खरं तर परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे आणि अर्भक हे साईनाथ रुग्णालयातील नसल्याची माहिती सुद्धा समोर आली। या प्रकरणी शिर्डी पोलिसांकडून तपास सुरू आहे। रात्री 11:30 नंतर एक डिलिव्हरी झाली, ते पक्षी एकदम सुखरूप आहे। हे जे बालक जे आढळलेलं आहे, मृत बालक जे आहे, काल संध्याकाळी जे 6 नंतर रात्री 10 ते 11च्या दरम्यान जे आहे बाहेरून कुणीतरी आणून टाकलेलं दिसून येत आहे। या संदर्भाने जे रात्रीच पोलीस स्टेशनला FIR दाखल केलेलं आहे। CCTV फुटेज जे आहे ते चेक केलेले आहे आणि अजून काही कॅमेरे जे CCTV फुटेज चेक करायचं काम चालू आहे। बातमी आपण पाहतोय शिर्डीमधून। साईबाबा संस्थांच्या कचरा कुंडीमध्ये नवजात अर्भक आढळलेला आहे। स्त्री जातीचं हे अर्भक आढळल्यामुळे खरं तर परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे। संस्थानाचं असं म्हणणं आहे की हे बाहेरून आणून ठेवण्यात आलेलं असू शकतं। प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। प्रशांत, आपण अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय, अत्यंत वेदनादायी अशी बातमी आहे। स्त्री जातीचं अर्भक हे साईबाबा संस्थांच्या कचरा कुंडीमध्ये आढळलेलं आहे। काय अधिकची माहिती आहे? संस्थानाची याविषयी काय म्हणणं आहे? संस्थानाचं म्हणणं काय? पोलीस प्रशासनाचं नेमकं काय म्हणणं आहे? साईबाबा संस्थान 2 रुग्णालय चालवतं, त्यापैकी साईनाथ रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयाच्या गायनिक वॉर्डच्या बाहेर कचरा कुंडी ठेवलेली आहे। त्या कचरा कुंडीत रात्रीच्या सुमारास एक दिवसीय स्त्री जातीचा अर्भक, मात्र ते मृत अवस्थेतील अर्भक आणून टाकल्याचं रात्री उघडकीस आलं आहे। रात्री कचरा कुंडी खाली करत असताना त्या ठिकाणची जी महिला होती तिच्या हा प्रकार लक्षात आला आहे। त्यानंतर मोठी खळबळ उडालेली आहे। एकंदरीतच या मृतदेह या ठिकाणी कोणी आणून टाकला याबाबत आता पोलीस तपास सुरू करत आहे। साईबाबा संस्थांच्या वतीने सांगण्यात आलं आहे की काल दिवसभरात साई संस्थांच्या ह्या रुग्णालयात एकही प्रसूती झाली नसल्याने हे अर्भक बाहेरून कोणीतरी या ठिकाणी आणून टाकल्याचे संशय व्यक्त केला जातोय। आता हे अर्भकचा मृतदेह जे आहे तो शवविच्छेदनासाठी पोलीस थोड्या वेळात घेऊन जाणार आहेत। मात्र एकंदरीतच सगळ्या रुग्णालयात असा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून पोलीस आता ह्या सगळ्या परिसरातील CCTVचा तपास करून नेमकं या ठिकाणी अर्भक कोणी आणून टाकलं, या मागचं गूढ काय आहे याचा शोध घेत आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।